इथे दिलेला शब्द आहे तो 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी आलो होते। महाराष्ट्र राज्यातील कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता सरकारच्या माध्यमातून समोर आली। अखेर बच्चू कडू साहेबांनी काढलेल्या कर्जमाफीबद्दल आंदोलनाला या ठिकाणी यश आलेलं आहे, आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जून 2026च्या इथं आतमध्ये सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय इथं काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर केला। ही तारीख आता देऊन टाकलेली आहे, परंतु सर्व शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडत आहे की सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे 30 जूनच्या अगोदरच हे कर्जमाफी होणार। तर बघा, परंतु किती लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार आणि पहिल्या टप्प्यांमध्ये किती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे देखील तुम्हाला मी लक्षपूर्वक सांगतो। लक्षपूर्वक तुम्हाला व्हिडिओला बघायचा आहे। बघा, हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक इथं गैरसमज इथं निर्माण झालेले आहे। नेमकं 2 लाखांची सरसकट कर्जमाफी करणार की 3 लाखांची कर्जमाफी करणार, की जेवढी बघा 2017 पासून तर 2025 पर्यंत शेती पिकासाठी कर्ज काढलेले तेवढं सरकार माफ करणार। या ठिकाणी 50,000 रुपये फक्त सरकार कर्ज माफ करणार। तर हे देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल तर सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। बघा, नेमकं कोणत्या बँकेची सरकार कर्जमाफी करणार, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे, इथं सर्व गुपित माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार बघा यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्वतः उपस्थिती यांनी घेतलेली आहे। उपस्थिती राहून यांनी ही माहिती सांगितलेली आहे। यांनी स्वतः उपस्थित राहून त्या ठिकाणी कर्जमाफीबद्दल माहिती सांगितली, कोणत्या 10 बँकांची कर्जमाफी होणार, तसेच कोणत्या जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यांमध्ये कर्जमाफी होणार, नेमकं किती लाखांची तुमची कर्जमाफी होणार याचा सविस्तर अपडेट त्यांनी आता मीडियाला सांगितलेला आहे। सर्व शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडत होता की बघा, कर्जमाफी किती लाखापर्यंत होणार, पहिल्या टप्प्यातील किती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, हे देखील सर्व उत्तरे मी तुम्हाला लगेच सांगतो। व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, सांगितलेल्या माहितीनुसार त्यामुळे कर्जमाफीची गेल्या 5 वर्षापासून तुम्ही जेवढं इथं प्रतीक्षा करत होते, आतुरतेने वाट बघत होते, तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता बच्चूभाऊ कडूंनी इथं निर्माण केलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे। बघा, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून ठेवलं होतं 5 वर्षांमधील, तर त्या सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफीला आता इथं लाल कंदील आपल्याला दिसायला आलेला आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्व कर्ज काढलेल्या मोर्चाला इथं यश आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं कर्जमाफीची तारीख आता जाहीर करून टाकली, कारण की 30 जून 2026च्या आतमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। बघा, कोणकोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। बघा, इथं गंभीर रीतीने भरपूरशा शेतकऱ्यांनी 10 लाखाचं कर्ज काढून ठेवलं, तर ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणार आहे आणि फार्मर आयडी असणार आहे, तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण की त्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। तुमच्याकडे फार्मर आयडी असेल आणि आधार कार्ड असेल तर व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे आणि तुम्ही कर्ज भरलं देखील असेल तर तुमच्यासाठी देखील सर्वात मोठी गुड न्यूज आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। बघा, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, परंतु मी तुम्हाला माहिती सांगायच्या अगोदर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर बघा, आता ज्या सरकारने 10 बँक ठरवलेल्या आहे की ज्या शेतकऱ्यांनी या 10 बँकेमधनं शेती पिकाच्या नावावर कर्ज काढलाय, तर त्या सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार। फक्त आता किती लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार आणि जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का नक्की बघायचं आहे, कारण की बघा इथं सरकारने निर्णय घेतला। आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। आता सरकारच्या माध्यमातून ह्या 15 जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये सरकार करणार त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या इथं तुम्हाला इथं वाट बघणार आहे, इथं पाहावं लागणार आहे। नंतर ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यांची कर्जमाफी होणार तर त्यांना थोडंसं इथं उशीर लागणार आहे, म्हणजे 15 दिवसानंतर तुमची इथं कर्जमाफी होणार दुसऱ्या टप्प्यांमध्ये। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांच्या आधी तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का नक्कीच तुम्हाला बघून घ्यायचं आहे। बघा, आता यावर्षी 2025 मध्ये अतिवृष्टीचे पैसे, पीक विम्याचे पैसे जशी वाट पाहावी लागली, तसेच या ठिकाणी 15 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही नसाल तर तुम्हाला देखील इथं वाट पाहावं लागणार आहे कर्जमाफीसाठी, कारण की 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर पहिल्याच टप्प्यामध्ये तुमची कर्जमाफी होणार, परंतु या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव नसेल तर तुम्हाला कदाचित इथं उशीर लागणार आहे, म्हणजे तुम्हाला 1 ते 2 आठवडे इथं तुम्हाला वाट पाहावं लागणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की नेमकं इथं आमची कर्जमाफी कधी होणार आणि होणार तर किती लाखांपर्यंत आमची कर्जमाफी होणार, सरसकट कर्जमाफी होणार की नाही होणार। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारने इथं स्वतः सांगितलेलं आहे, इथं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, इथं 2 लाखांची तुमची कर्जमाफी होणार की 3 लाखांची कर्जमाफी होणार असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। बघा, सरकारच्या माध्यमातून ही कर्जमाफी होणार त्यांनी सांगितलं, तारीख देखील सांगितली। आता तुमची आतुरता संपलेली आहे। ज्यांनी कर्ज काढलं होतं
आणि त्यांना बँकेतर्फे फोन आला आणि नोटीस पाठवण्यात आली, तर त्या शेतकऱ्यांनी त्यांचं कर्ज भरलं असेल, जे काय तुम्ही तुमचं कर्ज भरलं असेल, तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही मिळणार, तर बघा त्या शेतकऱ्यांना आता 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान त्यांच्या खात्यावरती क्रेडिट करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्या शेतकऱ्यांना देखील इथं वंचित राहू देणार नाही. सर्व शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांनी इथं कर्ज काढलं होतं आणि ज्या शेतकऱ्यांनी इथं कर्ज भरलं, तर त्या शेतकऱ्यांना देखील इथं प्रोत्साहन अनुदान म्हणून त्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये टाकण्याचा निर्णय स्वतः इथं सरकारने घेतलेला आहे. आता बघा 2 लाखांची कर्जमाफी तुमची होणार की 3 लाखांची कर्जमाफी होणार, सरकारने अजूनपर्यंत याचा निर्णय केला नाही. परंतु तुमची कदाचित 2 ते 3 लाखापर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्याचं इथं त्यांनी सांगितलं नाही. परंतु बघा सरकारने एक तारीख जाहीर केली की 30 जून 2026च्या अगोदरच तुमची आम्ही कर्जमाफी करू असं त्यांनी सांगितलं. एक ठराविक आकडा त्यांनी अजूनपर्यंत सांगायचा आहे. बघा त्या व्यतिरिक्त त्यांनी जिल्ह्यांची यादी देखील सांगितलेली आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये तुमची कर्जमाफी होणार. तर बघू शकता एक आशा आणि आशंका इथं लावण्यात येत आहे की बघा तुमची कर्जमाफी होणार की 2 लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होऊ शकतो. अशा प्रकारे इथं एक अंदाज लावण्यात आलेला आहे. बघा बच्चू कडू यांनी देखील सांगितलेले आहे की 2 लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त बघा सर्व शेतकरी मित्रांनो, आता 2017 पासून तर 25 पर्यंत तुमचं कर्ज माफ होणार की 2022 पासून की 23 की 20 पासून 2025 पर्यंत तुमचं कर्जमाफी होणार. तर बघा तुम्ही जे काही आता 5 वर्षामध्ये कर्ज काढलं असेल, म्हणजे 2020 पासून तर 2025 पर्यंत तुम्ही शेती पिकाच्या नावावरती कर्ज काढलं असेल, तेच कर्ज तुमचं माफ होणार. त्या व्यतिरिक्त तुम्ही घरावरती, कारवरती, बाईकवरती किंवा इतर गोष्टीवरती तुम्ही कर्ज काढलं असेल, तर ते कर्ज तुमचं माफ होणार नाही. सरकारने सांगितलेलं आहे 7/12वरती ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलाय त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, परंतु त्या शेतकऱ्यांनी काही अटी शर्ती इथं पूर्ण कराव्या लागणार आहे. बघा तुमचं वर्षाचं जे वार्षिक उत्पन्न असणार आहे ते 5 लाखापेक्षा कमी असणे अत्यंत गरजेचे असणार आहे. त्या व्यतिरिक्त तुमचं जे काही तुमच्याकडे पिवळं व केसरी राशन कार्ड असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. पांढरं राशन कार्ड तुमच्याकडे असेल तर कदाचित तुम्हाला देखील इथं वंचित राहावं लागणार आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक असणार आहे. फार्मर आयडीवरती आधार कार्डवरती तुमचं नाव सारखं असायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त बघा इथं तुमचं इन्कम टॅक्स तर तपासल्याच जाणार आहे आणि इन्कम सर्टिफिकेट देखील तुम्हाला लागणार आहे. त्या व्यतिरिक्त रहिवासी दाखला सर्वात मोठं इम्पॉर्टंट तुमच्यासाठी असणार आहे, कारण की बघा भरपूरसे शेतकरी इथं इतर राज्यातले असतात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन इथं शेत जमीन ते विकत घेत असते आणि त्यावरती ते कर्ज काढत असते. तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही. इतर राज्यातल्या शेतकऱ्यांची कोणाचीच इथं कर्जमाफी होणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात म्हणून तुम्हाला रहिवासी दाखला लागणार आहे. बघा हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला क्लिअर करून ठेवायचे आहे आणि बँक पासबुकवरती आणि 7/12वरती सर्व डॉक्युमेंटवरती तुमचे नाव सारखं असायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. नाहीतर बघा कदाचित काय होणार की तुमचं आधार कार्डवरती नाव वेगळं असेल, बँक पासबुकवरती नाव वेगळं असेल, तर कदाचित तुम्ही बनावटी कागदपत्रे बनवून कर्जमाफीसाठी इथं अप्लाय केलेला आहे आणि तुम्ही कर्ज काढलेलं आहे असं समजून तुमची कर्जमाफी होणार नाही. तर कदाचित तुम्हाला इथं वंचित कर्जमाफीपासून राहावं लागणार. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करून ठेवायच्या आहे, कारण की बघा पहिल्या टप्प्यांमध्ये इथं 15 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार 2 लाखापर्यंत. तर त्या 15 जिल्ह्यांची यादी सांगतो. तर त्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का नक्कीच बघायचं आहे. बघा नागपूर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा, त्यानंतर बघा वाशिम, बुलढाणा, सातारा, सांगली, जालना, बीड, लातूर, अमरावती, परभणी. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये होण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे 2 लाखांपर्यंत. तुम्ही कर्ज शेती पिकाच्या नावावरती काढलं असेल आणि कोणत्या बँकेतलं तुम्ही कर्ज काढलं असेल, फक्त तुमच्या बँकेमध्ये तुमचा व्यवहार इथं कंटिन्यू असायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त तुमच्या बँक पासबुकला तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ऑटोमॅटिकली तुमच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होत असतो आणि कर्जमाफी झाली की तुमच्या खात्यामधून हे पैसे डेबिट होत असतो, म्हणजे कटत असतो कर्जमाफीचे पैसे पूर्ण पैसे. तर अशा पद्धतीने तुमची कर्जमाफी होणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्जमाफी संदर्भातील होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.